नमस्ते. आज मी कढी बनवते, तर बघा रेसिपी. ही आपल्या कढीला लागणारे सगळं सामान आहे. चला आता आपण पातेल्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊया. थोडीशी मोहरी टाकून घेऊया. थोडी जिरी टाकून घ्यायची चवीनुसार. जिरी थोडी जास्त टाकली तरी चालेल. आपण टाकून घेतल्यावर थोडं चांगली लालसर भाजून घेऊया. तसं कढीपत्ता थोडा टाकून घेऊया. हिरवी मिरची 1 चमचा बारीक केलेली टाकून घेऊया. त्याच्यात 2 मिरच्या अख्ख्या. महाराष्ट्रीयन माणसाला मिरची आवडते खायला. चमच्याने तिखट कडकमध्ये मिरची भाजली. आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. थोडीशी हळद टाकून घ्यायची. थोडीशी लालसर परतून घ्यायचं. मस्त छान. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. चवीनुसार थोडं मीठ. तशीच कढी बरोबर भात खायला लावलेला आहे. भात कढी छान लागते म्हणून. कढी ही झाली आपलं तडका मारून. तर हे असंही सोडून घ्यायचं, फुटून द्यायचं नाही. त्याला हलवत राहायचं. उकळी येऊन द्यायची नाही. थोड्या बारीक गॅसवर हलवत राहायचं. थोडीसे बेसन पीठ घेऊन त्यात पाणी टाकून नॉर्मल पातळ करून चांगलं त्यात सोडायचं. नंतर हे बेसनचं पाणी आपल्या कढीमध्ये सोडायचं आणि छानशी हलवायची. बारक्या बारक्या गॅसवर उकळी येऊन द्यायची नाही. ही खिडकीच्या समोरून असं चांगलं दिसतं, त्यामुळं मला स्वयंपाक करायला लय मजा येते. आता आपली कढी झालेली आहे. त्याच्यामुळं आता खाऊन झाल्यावर जरा शांत होऊन द्यायची आणि खायची. त्याच्याबरोबर ही भात पण झालेला आहे. भात झालेला आहे बघा. परत मसाला लावलं नाही. भात हे कढी हलवत राहायचं असतं कढीला. वास एकदम छान सुटलेला आहे. आता एकदम भारी वास येतो. नक्की तुम्ही कढीला हलवलं नाहीतर फुटते. नाहीतर हलवायचं, सारखं हलवायचं. गॅस बारीक करून हलवायचं. तिला अजिबात फुटून उकळी येऊन द्यायची नाही. फुटली तर मग चवीला लागत नाही. कढी आता आपली बनवून झालेली आहे. आमच्या घरच्यांना कढी माझ्या हातची मी केलेली लय आवडती. तसंच तुम्ही पण एकदा तुमच्या घरच्यांना करून बघा. त्यांना पण खूप आवडेल. तुम्हाला नवीन रेसिपी काय पाहिजे असली तर मला कमेंट करून नक्की विचारा.